Good morning, students. In the first video, we learn about what are the different body parts and what are their types, what is meant by organ from the video. That is, look inside the body. Now we are looking some special information about the internal organ. आता आपण बघूया आपल्या बॉडीच्या आतमध्ये जे इंटरनल ऑर्गन आहेत त्यांच्याबद्दल स्पेशल इन्फॉर्मेशन, हाऊ दे आर प्रेझेंट, व्हेअर दे आर प्रेझेंट, व्हॉट इज द स्पेशल प्लेसेस, प्रत्येकाची जागा कुठे कुठे, दॅट वी हॅव टू लर्न इन दिस व्हिडिओ. स्पेशल प्लेसेस फॉर इंटरनल ऑर्गन. आपल्या बॉडीमध्ये प्रत्येक ऑर्गनसाठी एक स्पेशल प्लेस ठेवली आहे, दॅट वी हॅव टू लर्न. लुक ॲट दिस. द फर्स्ट इम्पॉर्टंट थिंग अबाउट द कॅव्हिटीज. व्हॉट आर द डिफरंट कॅव्हिटीज. कॅव्हिटीज म्हणजे काय, मोठमोठ्या असे बॅग्स किंवा मोठमोठ्या पिशव्यांसारखा भाग किंवा एखादे मोठा बॅग सारखं स्ट्रक्चर आपल्या बॉडीमध्ये आहे प्रत्येक ऑर्गनसाठी. बिकॉज इफ टू डू देअर फंक्शन इफिशियंटली, सर्व ऑर्गन एकाच ठिकाणी राहिले पाहिजेत किंवा ते मूव्ह होऊ नयेत. किती आपण मूव्ह झालो तरी त्यांची प्लेस चेंज होऊ नये, त्याच्यासाठी आपण काय, जसं बघा आपल्याला कोणतीही गोष्ट पॅक करून ठेवायची असेल तर आपण काय करतो, बॉक्समध्ये पॅक करून ठेवतो, म्हणजेच ट्रॅव्हलमध्ये कुठे जाताना ते सांडू नये. सो इन दिस वे इन अवर बॉडी ऑल्सो हॅव्हिंग अ कॅव्हिटीज लाईक अ बॉक्स और बॅग टू पुट अवर बॉडी ऑर्गन टुगेदर. त्यामुळे आपण त्याच्यामध्ये आपले बॉडी ऑर्गन काय राहू शकतात, एकाच ठिकाणी राहू शकतात. इफ वी आर मुव्हिंग एनिवेअर in the places, there is no matter. Now we have to look what are these cavities. The organ inside the body that perform certain important bodily functions need to be secure. आपल्या ज्या शरीरामध्ये बॉडीमध्ये जे वेगवेगळे ऑर्गन आहेत ते वेगवेगळे ऑपरेशन परफॉर्म वर्क करत असतात आणि ते फंक्शन नीट होणे ही काय गरजेचं आहे, त्यासाठी ते सेफ असणं गरजेचं आहे. म्हणजे जर समजा आपण खेळत असू तर खेळताना जर आतला एखादा बॉडी पार्ट जर नीट नसेल, पॅक नसेल तर काय होणार, तो पटकन तुटू शकतो, त्यामुळे आपला लॉस होऊ शकतो. सो फॉर दॅट इट मस्ट बी सिक्युअर, त्यामुळे ते नीट सेफ असले पाहिजेत. सो द स्ट्रक्चर ऑफ अवर बॉडी सच दॅट अवर इंटरनल ऑर्गन कॅन रिमेन इन देअर प्लेसेस नो मॅटर हाऊ मच वी मूव्ह. त्यामुळे आपल्या बॉडीमध्ये असं स्ट्रक्चर तयार करण्यात आलंय नॅचरली, दॅट इज दे कॅन रिमेन इन देअर प्लेसेस. त्यामुळे तुम्ही किती धावलात, किती पळलात किंवा कितीही मूव्ह झालात तरी ते ऑर्गन त्यांची जागा चेंज करू शकत नाही. देअर आर हॉलो स्पेसेस फॉर दिस ऑर्गन इनसाइड द हेड अँड द टॉर्सो. त्यामुळे आपल्या हेडमध्ये सुद्धा आणि टॉर्सो, टॉर्सो मीन्स पार्ट ऑफ बॉडी विदाउट हेड, म्हणजे आपला असा बॉडी पार्ट त्याच्यामध्ये आपण हेड, लेग अँड हँड इन्क्लूड करत नाही. म्हणजे आपला पायाच्या कमरेच्या खालचा भाग, पाय, हात आणि डोकं हा भाग सोडून जो मधला चेस्ट पासून पोटापर्यंतचा जो भाग आहे त्या पूर्ण भागाला काय बोलतात, टॉर्सो. सो हेडमध्ये आणि ह्या आपल्या पूर्ण छातीपासून पोटापर्यंतच्या भागामध्ये वेगवेगळ्या अशा पिशव्या प्रेझेंट आहेत ज्याच्यामध्ये हॉलो म्हणजे काय, पोकळ अशा जागा आहेत ज्याच्यामध्ये हे ऑर्गन प्लेस केलेले आहेत. in head as well as in a torso. This part, total part is called as a torso. And these are called as a special name as a cavities. There are different cavities present in our body. Now we are looking first cavity. The cavity inside the head is called as a cranial cavity. बघा आपला मेंदू आहे, आपण ऐकलं असणार, तो मेंदूची एक कवटी आहे. कवटीच्या आतमध्ये काय म्हणतो आपण, मेंदू आहे. ती कवटी म्हणजेच काय झालं, क्रॅनियल कॅव्हिटी. त्याच्यामध्ये आपला मेंदू आणि त्याच्यामध्ये जे वेगवेगळ्या ब्लड वेसल आहेत, वेगवेगळे मेंदूचे भाग आहेत, ते सर्व एकाच ठिकाणी सुरक्षित करून ठेवले. त्यामुळे आपण पटकन लागलं, थोडं जरी लागलं तरी काय होणार, आपल्या मेंदूला त्रास होता कामा नये. सो द कॅव्हिटी दॅट प्रेझेंट इनसाइड द हेड इज कॉल्ड एज अ क्रॅनियल कॅव्हिटी. म्हणजेच आपल्या हेडमध्ये जी कॅव्हिटी प्रेझेंट आहे त्याला काय नेम आहे, क्रॅनियल कॅव्हिटी. नाऊ नेक्स्ट इज थोरॅसिक कॅव्हिटी. द कॅव्हिटी इन द टॉर्सो हॅज 3 पार्ट्स. हा जो टॉर्सोचा पूर्ण पार्ट आहे त्याच्यामध्ये एकूण 3 कॅव्हिटीज आहेत. फर्स्ट कॅव्हिटी इज थोरॅसिक कॅव्हिटी. व्हॉट इज मीन बाय थोरॅसिक कॅव्हिटी, द कॅव्हिटी इन द चेस्ट इज कॉल्ड ॲज अ थोरॅसिक कॅव्हिटी. म्हणजे आपल्या चेस्टचा जो पार्ट आहे, छातीचा जो भाग आहे, तो पूर्ण सेव्ह कशामध्ये करून घेतलाय,
थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये आपल्या छातीच्या इथे कोणकोणते पार्ट्स असतात बघा, हार्ट आहे ते पण ह्या कॅव्हिटीमध्येच प्रेझेंट असणार, सेफ असणार. सो थोरॅसिक कॅव्हिटी इज प्रेझेंट इन द चेस्ट, क्रॅनियल कॅव्हिटी प्रेझेंट इन द हेड. नेक्स्ट इज ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. द कॅव्हिटी इनसाइड द ॲब्डॉमेन हॅज 2 पार्ट्स. ॲब्डॉमिनल मध्ये पण 2 पार्ट केले त्यांनी, ॲब्डॉमिनल अँड पेल्विक. सो जी कॅव्हिटी ॲब्डॉमिनल मध्ये प्रेझेंट आहे अँड पेल्विक कॅव्हिटी म्हणजे जे आपल्या पोटाच्या भागामध्ये आणि किडनी वगैरे त्या ठिकाणी ह्या 2 कॅव्हिटीज, ॲब्डॉमिनल म्हणजे पोटाचा भाग, आपली पोटाची पिशवी आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे ऑर्गन आहे. सो दीज आर दी प्रेझेंट इन विच कॅव्हिटीज, abdominal and pelvic cavity. So all these internal organ of the body are situated in these organ. आणि आपल्या बॉडीमध्ये जे वेगवेगळे इंटरनल ऑर्गन आहेत ते ह्या सर्व कॅव्हिटीज मध्ये प्रेझेंट आहेत. म्हणजे हेडमध्ये असणारे जे ऑर्गन आहेत ते ह्या कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट आहे. चेस्टच्या पार्टमध्ये वेगवेगळे छोटे छोटे ऑर्गन आहेत ते सर्व कशामध्ये प्रेझेंट आहेत, थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये. ॲब्डॉमन म्हणजे पोटाच्या इथे जे लिव्हर वगैरे या सर्व गोष्टी आहेत त्या कुठे प्रेझेंट असणार आहेत, ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. पेल्विक कॅव्हिटीमध्ये कोणते असणार आहेत, जे आपण एक्झर्शनसाठी वापरतो, किडनी वगैरे ह्या सर्व गोष्टी ह्या पेल्विक कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट असणार आहेत. सो दे आर सिच्युएटेड इन सच अ वे दॅट दे विल नॉट लिव्ह देअर प्लेसेस अँड मूव्ह हिअर अँड देअर. आणि हे जे कॅव्हिटीज आहेत ते आपल्या पोझिशन चेंज करत नाही, त्यामुळे काय होतात, आपली बॉडी पूर्ण स्टेबल राहते अँड wherever we can move they cannot change their process. त्यामुळे जरी आपण मूव्ह झालो तरी त्या काय प्लेसेस चेंज होणार नाही, ते त्यांचं फंक्शन कॉन्स्टंटली करत असणार. सो ऑल दीज आर दीज 4 मेन कॅव्हिटीज प्रेझेंट इन अवर बॉडी टू सिक्युअर अवर डिफरंट इंटरनल ऑर्गन. आणि ह्या कॅव्हिटीज कशासाठी हेल्पफुल आहेत, आपले जे इंटरनल ऑर्गन आहेत ते सेफ राहण्यासाठी, फॉर देअर इम्पॉर्टंट फंक्शन. सो दीज कॅव्हिटीज आर व्हेरी युजफुल. क्रॅनियल कॅव्हिटी in the head, thoracic cavity in the chest, and abdominal and pelvic cavity in the abdomen are present in our body. Thank you.